जो डाटा आहे हा डाटा आपल्याकडे एक्सेल फॉर्मॅटमध्ये आहे, तर त्या एक्सेल फॉर्मॅटमधल्या डाटाचा डॅशबोर्ड कसा तयार करायचा हे आपण बघणार आहोत। आता एक नवीन वर्कबुक आपण ओपन करू, नवीन एक्सेल फाईल ओपन करू। त्यासाठी त्या एक्सेल फाईलमध्ये मला लोडिंग ही वर्कशीट पाहिजे, त्याचप्रमाणे ICTच्या डाटाची वर्कशीट पाहिजे आणि त्याचप्रमाणे एनर्जी अकाउंटिंगची वर्कशीट पाहिजे। तर हे तिन्ही मी इथं नवीन वर्कशीटमध्ये कॉपी करतो। मूव और कॉपी हे ऑप्शन वापरलं, क्रिएट कॉपी आणि टू बुकमध्ये नवीन बुक। म्हणजे थोडक्यात नवीन एक एक्सेल फाईल मी तयार करणार आहे की ज्याच्यामध्ये लोडिंग, ICT आणि एनर्जी अकाउंटिंगचा डाटा आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीनं ही वर्कबुक तयार करू शकता। जे वर्कबुक मी तुम्हाला दिलेलं आहे ते कॉपी करून घेऊ शकता। त्याच्यामध्ये 3 वर्कशीट महत्त्वाचे आहेत। पहिल्या वर्कशीटमध्ये लोडिंगचा डाटा आहे, लाईनचं मॅक्झिमम व्होल्टेज, मिनिमम व्होल्टेज, मॅक्झिमम MW, मिनिमम MW, मॅक्झिमम MVAR, मिनिमम MVAR, पॉवर फॅक्टर ॲट मॅक्झिमम लोड, हा सगळा लोडिंगचा डाटा आहे। दुसरं जे शीट मी घेतलेलं आहे ICTचं, ICT 1, 2, 3 400 kV जेजुरीमध्ये 3 ICT आहेत। ICT 1 मध्ये 167 MVA चे 3 युनिट आहेत, ICT 2 मध्ये 167 चे 3 युनिट आहेत आणि ICT 3 मध्ये 167 चे 3 युनिट आहेत। तर 1503 MVA टोटल कॅपॅसिटी आहे। या तिन्ही ICTचा मंथ वाईज मॅक्झिमम MW, कोणत्या डेटला हे मॅक्झिमम MW गेलेलं आहे, टाईम, पॉवर फॅक्टर त्यावेळी किती होता, MVAR किती होतं, MVA किती होतं, त्याचप्रमाणे या ICTचं मिनिमम MW कोणत्या डेटला, कोणत्या टाईमला, त्यावेळी पॉवर फॅक्टर किती होता, MVAR किती होतं आणि MVA किती होतं, हा सगळा डाटा या शीटमध्ये रिप्रेझेंट केलेला आहे। तिसरं जे शीट आहे, या तिसऱ्या शीटमध्ये मंथ वाईज, लाईन वाईज एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट दिलेला आहे। हा जर टेबल तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल 400 kVच्या ज्या लाईन आहेत, लोणीकन, कोयना स्टेज 4, लोणीकन 2, कराड, या 4ही लाईनवर इम्पोर्ट आहे। आणि 220च्या ज्या लाईन आहेत, फुरसुंगी 1, जेजुरी 1, जेजुरी 2, बारामती, फुरसुंगी 2, कोंडवा GIS या लाईनवर एक्सपोर्ट आहे। तर अशा प्रकारचा हा डाटा आहे। आता मी परत पहिल्या शीटवर येतो, लोडिंग, आणि या डाटाचा पिव्होट टेबल मला तयार करायचा आहे। पिव्होट टेबल करण्यासाठी लोडिंग डाटामध्ये कुठलाही एक सेल तुम्ही सिलेक्ट करा। सेल सिलेक्ट केल्यानंतर इन्सर्टमध्ये जा। इन्सर्टमध्ये पहिलं ऑप्शन आहे पिव्होट टेबल। मला लोडिंग या वर्कशीटच्या डाटाचा पिव्होट टेबल करायचा आहे, तर त्यासाठी मी इन्सर्टमध्ये गेलो आणि पहिलं जे ऑप्शन आहे पिव्होट टेबल त्याला क्लिक केलं। पिव्होट टेबलला क्लिक केल्यानंतर एक विंडो पॉपअप झाली की त्याच्यामध्ये सिलेक्ट अ टेबल ऑर रेंज, टेबल रेंज सिलेक्ट झालेली आहे। चूज वेअर यू वॉन्ट द पिव्होट टेबल टू बी प्लेस्ड, आपण न्यू वर्कशीट सिलेक्ट करणार आहेत आणि या विंडोला मी ओके म्हणतोय। आता एक नवीन वर्कशीट ओपन झालं शीट 4 या नावानं, आणि इथं हा पिव्होट टेबल आपल्याला क्रिएट करायचा आहे, तो इथं झालेला आहे। या शीट 4ला मी रिनेम करतो आणि त्याला नाव देतो लोडिंग PT, म्हणजे लोडिंग या डाटाचा हा पिव्होट टेबल आहे। या पिव्होट टेबलवर सर एकदा परत रिपीट करता का? हां, परत रिपीट करणार आहे, परत एकदा रिपीट करतो। ठीक आहे, हे डिलीट करतो मी। बघा, ही जी प्रोसिजर आहे तिन्ही वर्कशीटला आपल्याला रिपीट करायची। परत एकदा रिपीट करतो। हे जे क्रिएट केलं होतं डिलीट करतोय। बघा, लोडिंग या वर्कशीटमध्ये माझा लाईनच्या लोडिंगचा डाटा आहे, याला मला पिव्होट टेबलमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे। तर पिव्होट टेबलमध्ये कन्व्हर्ट करण्याकरता टेबलमधला कुठलाही एक सेल सिलेक्ट मी केला आणि नंतर वर हे जो मेनू बार आहे त्याच्यामध्ये इन्सर्ट मेनूला क्लिक केलं। इन्सर्ट मेनूला क्लिक केल्यानंतर पहिलं जे ऑप्शन आहे पिव्होट टेबल त्याला मी क्लिक केलं। पिव्होट टेबलला क्लिक केल्यानंतर एक विंडो पॉपअप झाली ज्याच्यामध्ये टेबल रेंज मला मिळाली आणि न्यू वर्कशीट हे इथं सिलेक्ट झालेलं आहे। तर हे जशाला तसं मी ओके केलेलं आहे। ओके केल्यानंतर एक नवीन वर्कशीट क्रिएट झालं शीट नंबर 5 या नावानं, आणि या डाटाचा पिव्होट टेबल इथं आपल्याला डिस्प्ले होतोय।
या शीट 5ला मी रिनेम करतो आणि त्याला नाव देतो लोडिंग PT, लोडिंग पिव्होट टेबल. आता लोडिंग पिव्होट टेबल सिलेक्ट केल्यानंतर बघा पिव्होट टेबल ABC 3 कॉलमच्या खाली जे दिसत आहे त्याच्या बाहेर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या उजव्या साईडला तुम्हाला काही दिसणार नाही, परंतु या पिव्होट टेबलमध्ये क्लिक केलं तर उजव्या साईडला पिव्होट टेबल फील्ड हे दिसतात. ह्या पिव्होट टेबल फील्डमध्ये तुम्ही बघितलं तर जो आपला डाटा होता की ज्या डाटामध्ये वेगवेगळ्या कॉलममध्ये मंथ, लाईन, मॅक्झिमम व्होल्टेज, मिनिमम व्होल्टेज, मॅक्झिमम MW, मिनिमम MW, MVAR, पॉवर फॅक्टर ॲट मॅक्झिमम लोड, तर हे टेबलमधला जो डाटा आहे त्या कॉलमचे हेडर इथं डिस्प्ले होत आहेत. आणि त्याच्या खाली 4 गोष्टी आहेत. एक आहे फिल्टर, दुसरा आहे कॉलम, तिसरा आहे रो आणि चौथा आहे व्हॅल्यूज. इथपर्यंत लक्षात आलं. लोडिंग या वर्कशीटमधून आपण सेल सिलेक्ट करून इन्सर्ट मेनूमध्ये जाऊन पिव्होट टेबल क्रिएट केला, एक नवीन शीट ओपन झालं आणि त्या शीटमध्ये हा पिव्होट टेबल आपल्याला आता तयार करायचा. आता याच्यामध्ये फिल्टर, कॉलम, रोज आणि व्हॅल्यूज. तर मला रोजमध्ये मंथ पाहिजेत म्हणून मी काय केलं, मंथला सिलेक्ट केलं आणि त्याला ड्रॅग करून रोजमध्ये आणलं. रोजमध्ये आणल्यानंतर इथं रोजमध्ये तुम्ही बघू शकता इयर, क्वार्टर, मंथ आणि मंथ असे 4 ऑप्शन झालेले आहेत. इथं इयरला 2023ला मी प्लस जे साईन आहे त्याला क्लिक जर केलं तर ह्याच्यामध्ये क्वार्टर 2, क्वार्टर 3, क्वार्टर 4. क्वार्टरला मी पुन्हा क्लिक केलं तर क्वार्टर 2मध्ये कोणते महिने आहेत, एप्रिल, मे, जून. क्वार्टर 3मध्ये कोणते आहेत, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. क्वार्टर 4मध्ये कोणते आहेत, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 2024च्या क्वार्टर 1मध्ये कोणते आहेत, तर हे इथे डिस्प्ले होत आहेत. म्हणजे रोजमध्ये मी मंथ आणले होते. आता याच्यामध्ये मला इयर नको आहे म्हणून हे इयर मी सिलेक्ट करून परत या विंडोमध्ये रिटर्न केलं. क्वार्टरलाही मी इथून ड्रॅग आणि ड्रॉप केलं. मंथला मी इथं ड्रॅग ड्रॉप करून वरच्या विंडोमध्ये सोडलं. म्हणजे रोजमध्ये आता मला फक्त मंथ दिसत आहेत. आता या मंथच्या समोर मला काही व्हॅल्यू पाहिजे. या मंथमध्ये मॅक्झिमम व्होल्टेज किती गेलं तर ती व्हॅल्यू मी इथं मॅक्झिमम व्हॅल्यू ड्रॉप केली. ड्रॉप केल्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे सगळ्या मॅक्झिमम व्होल्टेजचं सम मला मिळालं. आता या व्हॅल्यूजमध्ये या बॉक्सला मी राईट क्लिक करतो. राईट क्लिक केल्यानंतर व्हॅल्यू फील्ड सेटिंग हे जे ऑप्शन आहे त्याला क्लिक करतो आणि इथं जानेवारी महिन्यामध्ये हे जे लाईनचे व्होल्टेजेस आहेत याची सम पाहिजे, काउंट पाहिजे, ॲव्हरेज पाहिजे का मॅक्झिमम, मिनिमम, प्रॉडक्ट पाहिजे, हे वेगवेगळे फंक्शन व्हॅल्यू समराईज कशी करायची त्याचे ऑप्शन मला इथं डिस्प्ले झालेले आहेत. तर याच्यामध्ये मला जानेवारीमधलं मॅक्झिमम व्होल्टेज पाहिजे म्हणून मी सिलेक्ट केलं मॅक्झिमम. तर इथं मॅक्झिमम व्होल्टेज जानेवारीमध्ये किती गेलेलं आहे 428, फेब्रुवारीमध्ये 422, 421 अशा प्रकारचा हा डाटा इथं मिळालेला आहे. आता तसंच समजा मला मिनिमम व्होल्टेज पाहिजे तर काय करावं लागेल, या विंडोमध्ये मिनिमम व्होल्टेजला सिलेक्ट करायचं आणि व्हॅल्यूजच्या बॉक्समध्ये त्याला ड्रॉप करायचं. मी इथं ड्रॉप करतो. आता परत मिनिमम व्होल्टेजची सम मला नको आहे, मला काय पाहिजे मिनिमम व्होल्टेज पाहिजे. तर सम ऑफ मिनिमम व्होल्टेज याला मी राईट क्लिक केलं, त्याच्यावर मी क्लिक केलं. व्हॅल्यू फील्ड सेटिंग वेगवेगळे ऑप्शन मला मिळाले, त्याच्यामधलं व्हॅल्यू फील्ड सेटिंग मी सिलेक्ट केलं आणि इथं मला मिनिमम व्होल्टेज पाहिजे म्हणून समराईज व्हॅल्यू फील्ड बाय मिनिमम हे ऑप्शन सिलेक्ट केलं. त्याला मी ओके म्हणतो. आता इथं मिनिमम व्होल्टेज डिस्प्ले झालेलं आहे. म्हणजे 400 kVचं मॅक्झिमम व्होल्टेज मंथ वाईज आणि 220चं मिनिमम व्होल्टेज मंथ वाईज या पद्धतीनं मला हा टेबल मिळालेला आहे. ऑनलाईन जे प्रेझेंट आहेत कृपया कोणी रिपीट करू शकेल आत्तापर्यंत आपण काय केलं, पिव्होट टेबल कशा पद्धतीनं क्रिएट केला आणि हा डाटा कशा पद्धतीनं मिळवला. कुणी रिपीट करा. सर हां सर रिपीट करू का? हां करा. सर आपण लोडिंग आणि मॅक्झिमम मिनिमम ES ह्या सगळा डेटा आपण नवीन एका वर्कशीटमध्ये घेतला
त्या वर्कशीटमध्ये आपल्या इन्सर्ट टॅबमध्ये गेल्यानंतर पिव्होट टेबलचा ऑप्शन आपल्याला दिसतो. पिव्होट टेबलच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण नवीन किंवा एक्झिस्टिंग वर्कशीटमध्ये ते पिव्होट टेबल तयार करू शकतो. पिव्होट टेबल तयार केल्यानंतर त्याच्या राईट साईडला आपल्याला पिव्होट टेबलचे फील्ड सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन्स येतात. त्यासाठी आपल्याला इथे 4 फिल्टर, कॉलम, रोज आणि व्हॅल्यूज अशा 4 फील्डमध्ये आपल्याला ज्या ज्या व्हॅल्यूजच्या टेबल किंवा ग्राफ तयार करायचा ते आपण सिलेक्ट करू शकतो. त्यामध्ये तुम्ही पहिला मंथ सिलेक्ट केला किंवा पहिला 2 व्हॅल्यू सिलेक्ट केले होते, इयर आणि मंथ. त्यामध्ये इयर नको असलेले व्हॅल्यूज आपण परत ड्रॅग करून त्या बॉक्समध्ये परत रिटर्न करू शकतो. मंथमध्ये आपण सिलेक्ट केला. त्यानंतर आपल्याला ज्या ज्या व्हॅल्यूज हवे आहेत जसं की मॅक्झिमम मिनिमम व्होल्टेज ते आपण सिलेक्ट केले. पण जेव्हा त्या व्हॅल्यूज येतात त्या पूर्ण सम काउंटमध्ये येतात, तर आपण त्याचं सुद्धा सेटिंग करू शकतो. त्यासाठी आपण राईट क्लिक करून व्हॅल्यू फील्ड सेटिंगमध्ये गेलं. त्यात आपल्याला जे हवे असेल ते व्हॅल्यूज आपण सेट केल्या. त्यानंतर कॉलममध्ये व्हॅल्यूज चा पूर्ण टोटल ग्रँड टोटल पाहिजे त्यासाठी आपण सेटिंग केली. तर आता पिव्होट टेबलसाठी आपण इतक्या सगळ्या गोष्टी केल्या. बरोबर, अगदी बरोबर आहे. आता हीच प्रोसिजर मी साधारणतः पुढच्या ह्याच्यामध्ये 10 ते 12 वेळेस रिपीट करणार आहे. पहिल्या वेळेस जर लक्षात नाही आली तर पुढच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वेळेस तुमच्या ते निश्चित लक्षात येईल. तर या पद्धतीनं एक पिव्होट टेबल मी तयार केलेला आहे. आता हा पिव्होट टेबल मी इथून कॉपी करतो, कारण मला वेगवेगळे ग्राफ तयार करायचे. हा कॉपी करून याच शीटवर खाली मी पेस्ट करतो. कॉपी पेस्ट केल्यानंतर आता मला इथं वेगळ्या पद्धतीनं मला माझा पिव्होट टेबल तयार करायचा. मला मंथ वाईज नको आहे, म्हणून हे मंथला रोजमध्ये मी जे मंथ सिलेक्ट केले होते त्याला ड्रॅग करून वरच्या विंडोमध्ये त्याला ड्रॉप करतो. म्हणजे रोज मी काढून टाकले. त्याचप्रमाणे ह्या व्हॅल्यूजसुद्धा मला नको आहेत. मॅक्झिमम ऑफ मॅक्झिमम व्होल्टेज मी वर ड्रॉप केलं, ते सुद्धा इथं निघून जाईल. मिनिमम ऑफ मिनिमम व्होल्टेज वर ड्रॉप केलं, तेही निघून जाईल. आता नवीन एक पिव्होट टेबल मला तयार करायचं आहे. याच्यामध्ये मला रोजमध्ये पाहिजे, रोजमध्ये मला पाहिजे लाईन, की मला आता लाईन वाईज परत मी ड्रॉप करतो लाईनमध्ये. रोज मला पाहिजेत लाईन. आता या लाईनचं मॅक्झिमम व्होल्टेज मला पाहिजे, म्हणून मी मॅक्झिमम व्होल्टेज ही व्हॅल्यूजमध्ये ड्रॉप करतो. या लाईनचं मॅक्झिमम व्होल्टेज मला मिळालं, पण ही सम मिळाली. मला सम नको आहे तर परत मी व्हॅल्यूजचा हा जो बॉक्स आहे त्याला सिलेक्ट करतो. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर वेगवेगळे ऑप्शन डिस्प्ले झाले. सगळ्यात शेवटचं जे ऑप्शन आहे व्हॅल्यू फील्ड सेटिंग, याला मी क्लिक करतो आणि इथं सांगतो की मॅक्झिमम व्होल्टेज मला पाहिजे. तर लाईनचं मॅक्झिमम व्होल्टेज इथं डिस्प्ले झालेलं आहे. वरच्या पिव्होट टेबलमध्ये आपण काय केलं, मंथ वाईज काढलं होतं. खालच्या पिव्होट टेबलमध्ये आता आपण काय करतोय, लाईन वाईज बघतोय. आता लाईन वाईज जसं मॅक्झिमम व्होल्टेज मला मिळालं तसं लाईन वाईज मिनिमम व्होल्टेज मला पाहिजे. मग काय करावं लागेल, मिनिमम व्होल्टेजला ड्रॅग करून खाली व्हॅल्यूजमध्ये मला ते ड्रॉप करावं लागेल. या पद्धतीने मी ड्रॉप केलं. पुन्हा एकदा मिनिमम व्होल्टेजची सम आली. सम मला नको आहे, म्हणून व्हॅल्यूजमधला हा जो दुसरा बॉक्स आहे त्याला मी क्लिक केलं आणि व्हॅल्यू फील्ड सेटिंगमध्ये जाऊन मिनिमम सिलेक्ट केलं. ओके. आता मला मिनिमम व्होल्टेज डिस्प्ले होताना दिसतंय. म्हणजे या पिव्होट टेबलमध्ये ज्या 220 kVच्या लाईन आहेत त्याचं 220 kVचं मॅक्झिमम व्होल्टेज, मिनिमम व्होल्टेज मला दिसत आहे. आणि ज्या 400 kVच्या लाईन आहेत त्याचं वर्षभरामधलं एप्रिल टू मार्चमधलं मॅक्झिमम आणि मिनिमम व्होल्टेज इथं मला डिस्प्ले होतं आहे. समजा याला मला आणखी थोडं कॉम्प्लिकेटेड करायचं आहे तर मी कॉलममध्ये मंथ घेऊ शकतो. मंथ मी ड्रॅग करून कॉलममध्ये आणतो. काय होईल आपण बघू. लक्षात आलं की हा जो ग्राफ आहे हा मंथ वाईज आता आपल्याला लाईन वाईज आणि मंथ वाईज मॅक्झिमम व्होल्टेज देणार आहे. परंतु हा आपल्याला नको आहे, म्हणून मी परत याला कॉलममधून वर ड्रॉप करतो. मला मंथ आहे नको आहे, इयर आहे नको आहे,
पूर्वीचं आपण मिळालं. तर थोडक्यात फिल्टर, कॉलम, रोज आणि व्हॅल्यूज याचा आपण कशाही पद्धतीनं वापर करू शकतो. सुरुवातीला काय आपण छोटे आणि समजणारे व्हिज्युअल तयार करू, त्याच्यावरून ग्राफ तयार करू. आतापर्यंत आपण काय केलं थोडासा रिकॅप मी करतो. आता हा जो लोडिंगचा डाटा होता जो या वर्कशीटमध्ये होता त्याचा मी पिव्होट टेबल तयार केला. लोडिंगमधला एक सेल सिलेक्ट केला, इन्सर्ट मेनूमध्ये गेलो, इन्सर्ट मेनूमध्ये पिव्होट टेबल ऑप्शनला क्लिक केलं. त्यानंतर पिव्होट टेबल तयार झाला, एक नवीन वर्कशीट तयार झालं, त्याला मी रिनेम केलं आणि त्याचे 2 ग्राफ याच शीटवर 2दा पिव्होट टेबल मी तयार केला. आता या पिव्होट टेबलचा मला ग्राफ तयार करायचा आहे. पहिल्या पिव्होट टेबलला मी सिलेक्ट केलं, इन्सर्ट मेनूमध्ये गेलो, इन्सर्ट मेनूमध्ये वेगवेगळे ग्राफ आपल्याला दिसत आहेत, चार्ट दिसत आहेत. त्याच्यातला पहिला चार्ट मी सिलेक्ट करतो. हा पहिला चार्ट मी सिलेक्ट केला. सर ऑनलाईन असलेल्या आपल्या सगळ्या स्टुडंट्समध्ये दोघांनी हँड रेज केलेले आहेत. जर त्यांचे काही क्वेश्चन असतील तर आपण विचारायचे. हां विचारू शकता तुम्ही, मला इंटरप्ट करू शकता. कारण एकाच वेळी एक्सेल आणि तुमच्या मीटिंगमध्ये मी ते चॅट बॉक्स नाही बघू शकत. तर हँड रेज करण्याच्या ऐवजी डायरेक्टली तुम्ही प्रश्न विचारला माईक चालू करून तरी चालेल. सर नमस्कार. हां नमस्कार. हा मी श्रद्धा बोलते. हां बोला बोला मॅडम. सर हे व्होल्टेजेस तुम्ही घेतले. हां हां 2 बस असतात ना आपल्याकडे, साधारणपणे 2 किंवा 3 बस असतात. म्हणजे 220 kV असेल तर 2 असतात बस. तर तुम्ही कोणत्या बसचं व्होल्टेज घेतलं? कोणत्या ह्याचं हे केलेलं आपण? बस 1चं आहे. बस 1चं आहे का? हां हां म्हणजे असं काही त्याला हे का कन्व्हेन्शन आहे का की बस 1च घ्या किंवा 2च घ्या, असं काही नाही ना? नाही असं काही नाहीये. हां ठीक आहे. हां आता आपण सध्या मॅडम काय करू, आपण व्हिज्युअल कसे क्रिएट करायचे याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. प्रत्येक सबस्टेशनचा तुम्ही डाटा बघितला तर त्या सबस्टेशनमध्ये कुठं बस 1चं व्होल्टेज असेल, कुठं बस 2चं असेल, कुठं 1.5 ब्रेकर सिस्टीम असेल, कुठं 1+1 असेल, कुठं 2+1 असेल. तुमचा प्रश्न बरोबर आहे. तर आपण सध्या आपलं टार्गेट काय ठेवलेलं की सबस्टेशनचा डाटा आहे त्याला व्हिज्युअलाइज कसं करायचं. बरोबर. हां तर हे व्हिज्युअलाइज करण्याकरता आपण काय केलं की लाईनचं जे लोडिंगचा डाटा आहे तो एक्सेलमध्ये एका शीटमध्ये घेतला, त्याचा पिव्होट टेबल तयार केला आणि पहिल्या पिव्होट टेबलला या व्हिज्युअलमध्ये कन्व्हर्ट केलं. इथपर्यंत लक्षात आलं? आता ह्या व्हिज्युअलमध्ये जानेवारी महिन्यामध्ये मॅक्झिमम व्होल्टेज ब्ल्यू बारमध्ये दिसत आहे आणि ऑरेंज कलरमध्ये मिनिमम व्होल्टेज हे दिसत आहे. आता दुसरा जो पिव्होट टेबल आपण तयार केलेला आहे त्याच्यावर मी येतो. पिव्होट टेबल मधला एक सेल सिलेक्ट केला, इन्सर्टमध्ये गेलो, इन्सर्टमध्ये वेगवेगळे चार्ट मला दिसत आहेत. आता एक लाईन चार्ट मी इथं सिलेक्ट करतो आणि हा लाईन चार्ट इथं डिस्प्ले होतो. म्हणजे लोडिंग वर्कशीटमधल्या डाटावरून पिव्होट टेबल क्रिएट करणं ही पहिली स्टेप झाली. पिव्होट टेबलला ग्राफमध्ये किंवा चार्टमध्ये कन्व्हर्ट करणं ही दुसरी स्टेप झाली. इथपर्यंत लक्षात आलं? पिव्होट टेबल हां बोला सर. आपण तो पिव्होट टेबल क्रिएट केला त्यामध्ये जे फील्ड लिस्ट आहे, फील्ड लिस्ट मध्ये आपल्या पहिल्या कॉलमचे हे नेम्स आले फील्ड लिस्ट मध्ये. त्या फील्ड लिस्ट मध्ये पॉवर फॅक्टर ऍट मॅक्झिमम लोड पर्यंतच आपल्या पहिल्या रो मध्ये हे आहेत. तर मागचे ते मंथ्स, क्वार्टर्स आणि इयर्स हे कसे आले ते? हां ते त्याने ऑटोमॅटिकली घेतलेलं आहे. त्या आपण त्याला काय केलं की तो जो कॉलम आहे तर त्याच्यामध्ये डेट टाकलेली आहे. ओके सर. हां त्याच्यामधलं AI ते हे केलेलं आहे. म्हणजे हा डाटा मला मंथली व्हिज्युअलाइज करायचा आहे, क्वार्टरली व्हिज्युअलाइज करायचा आहे, कशा पद्धतीनं व्हिज्युअलाइज करायचा आहे, इयरली करायचं. आता तुमच्या प्रश्नाकडे मी येतो तर आपण 1-2 मिनिटांनी पुन्हा तो डिस्कस करू. आता जसं या पिव्होट टेबलमध्ये मी टेबल क्रिएट केला, चार्ट क्रिएट केला, आणखी एक ऑप्शन आहे. मी पिव्होट टेबलला सिलेक्ट केलं, इन्सर्टमध्ये गेलो, इन्सर्टमध्ये स्लायसर आणि टाईमलाईन हे 2 ऑप्शन आहेत फिल्टरमध्ये. बघा इन्सर्ट मेनूमध्ये पहिलं आहे टेबल, त्यानंतर चार्ट, त्यानंतर टूर्स, स्पार्क लाईन्स, फिल्टर्स. तर या फिल्टरमध्ये स्लायसर ऑप्शनला मी इथं क्लिक करतो.
स्लायसर ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इन्सर्ट स्लायसर्स, मंथ, लाईन, मॅक्झिमम व्होल्टेज, मिनिमम व्होल्टेज, मॅक्झिमम MW, मिनिमम MW हे वेगवेगळे स्लायसर्स आपण क्रिएट करू शकतो. याच्यामधलं मी पहिलं ऑप्शन, दुसरं ऑप्शन सिलेक्ट करतो लाईन. लाईनचं मला स्लायसर पाहिजे ते मी इथं इन्सर्ट करतोय. लाईनचं स्लायसर इथं डिस्प्ले होताना दिसतंय, त्याला मी इथं साईडला घेतो. या लाईनमध्ये जेवढ्या लाईन्स आपल्या आहेत 400च्या 4 आणि 220च्या लाईन्स या इथं डिस्प्ले होत आहेत. तर हे स्लायसर्स, तर स्लायसर कसं इन्सर्ट करायचं हे आपण बघितलं. याच ह्याच्यामध्ये खाली जो दुसरा पिव्होट टेबल आहे किंवा पहिल्या पिव्होट टेबलमध्ये परत एकदा मी इन्सर्टमध्ये जातो. इन्सर्टमध्ये स्लायसरच्या बाजूला टाईमलाईन नावाचं ऑप्शन आहे, त्याला मी क्लिक करतो. टाईमलाईनसुद्धा एक प्रकारचा स्लायसरच आहे, पण इथं तुम्हाला मंथ वाईज, क्वार्टर वाईज, इयर वाईज ही इन्फॉर्मेशन फिल्टर करता येणार. मी पिव्होट टेबलमध्ये एक सेल सिलेक्ट करून इन्सर्ट टाईमलाईन या ऑप्शनला क्लिक केलं होतं. अशा पद्धतीची विंडो इथे एक डिस्प्ले झाली आणि इथं स्लायसर ॲड झालेला आहे. आता हे स्लायसर व्यवस्थित दिसावं म्हणून मी इथं स्पेस तयार करतो. सगळ्यात वरच्या साईडला आपल्याला हे स्लायसर पाहिजे, तर त्याच्यामुळे काही रो मी इथे ॲड करतोय. आता ही जी स्पेस झालेली या स्पेसमध्ये हे जे स्लायसर मी तयार केलं होतं हे स्लायसर घेऊन येतोय. या टाईमलाईनमध्ये हा बॉक्स मी मोठा करतो म्हणजे सगळे मंथ इथं डिस्प्ले होतील. बघा आता 2023 मधले महिने, 2024 मधले महिने आणि इथं या टाईमलाईनमध्ये मंथ, आपल्याला मंथ पाहिजेत, क्वार्टर पाहिजे का इयर पाहिजे. तर या पद्धतीनं हे बटन किंवा फिल्टर किंवा टाईमलाईन आपण तयार करू शकतो. सर मगाशी तुम्ही जे विचारलं होतं की इथं मंथ आपण दिलेले आहेत, डेट आपण ॲक्च्युली दिल्या होत्या, पण या डेटपासून त्यांनी अशा पद्धतीचं फिल्टर तयार केलेलं आहे की जे इयर वाईज डाटा फिल्टर करेल, क्वार्टर वाईज करू शकेल किंवा मंथ वाईज करू शकेल. आपलं प्रश्नाचं उत्तर मिळालं सर? येस सर, येस सर. हां, तर हे त्याच्यामधलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे की त्यांनी ते हे केलेलं आहे, तो डाटा कशा प्रकारे व्हिज्युअलाइज करायचा, तर या पद्धतीनं आपण तो करू शकतो. तर इथं मी एक टाईमलाईन ॲड केलेली आहे आणि त्याचप्रमाणे स्लायसर ॲड केलेलं आहे. टाईमलाईन सध्या मी डिलीट करतो. आपण या स्लायसरवर कॉन्सन्ट्रेट करूया. या स्लायसरमध्ये वेगवेगळ्या लाईनचे बटन आपल्याला दिसत आहेत. आता हे जे व्हिज्युअल्स मी तयार केलेले आहेत, तर हे व्हिज्युअल्स मला या व्हिज्युअल्समध्ये फक्त बारामतीचा डाटा बघायचा चार्टमध्ये. तर मी या स्लायसरमध्ये बारामतीला क्लिक केलं तर बारामतीचा मंथ वाईज डाटा इथे डिस्प्ले झाला. पण त्याच पद्धतीनं खाली जे व्हिज्युअल तयार केलेलं होतं ज्याच्यामध्ये हा पिव्होट टेबल मी वापरला होता, त्याचा हा चार्ट होता, तो मात्र या स्लायसरला कनेक्टेड नाहीये. तो कनेक्ट करण्याकरता मी या स्लायसरला राईट क्लिक करतो. स्लायसरवर राईट क्लिक केल्यानंतर कट कॉपी याच्यामध्ये रिपोर्ट कनेक्शन नावाचं एक ऑप्शन आलेलं आहे की माझं जे स्लायसर आहे या शीटमधल्या सगळ्या व्हिज्युअल्सला कनेक्ट करण्याकरता रिपोर्ट कनेक्शन या ऑप्शनला मी क्लिक केलं. रिपोर्ट कनेक्शनला क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो पॉपअप झाली. त्याच्यामध्ये पिव्होट टेबल 2 आणि पिव्होट टेबल 4, तर हे दोन्हीही टेबल मी सिलेक्ट करतो. दोन्ही टेबल सिलेक्ट केल्यानंतर ओके म्हणतो. आता मी जे स्लायसर तयार केलेलं आहे हे स्लायसर
दोन्हीही ग्राफ आपल्याला दिसावेत या पद्धतीने मी इथे डिस्प्ले करतो. सुरुवातीला ज्यावेळी आपण बारामतीवर क्लिक केलेलं होतं त्यावेळी दुसरं व्हिज्युअल हे चेंज झालेलं नव्हतं, दुसरा चार्ट बदललेला नव्हता. आता सगळ्या व्हिज्युअल्सला मी स्लायसरला कनेक्ट केलेलं आहे. ज्यावेळी आता मी बारामतीवर कनेक्ट करतो त्यावेळी खालचा जो ग्राफ आहे तो सुद्धा बारामतीचा डाटा डिस्प्ले करतो. तर या पद्धतीनं हे इंटरकनेक्शन पॉसिबल आहे. समजा मला बारामती आणि जेजुरी 1चा डाटा बघायचा आहे, तर दोन्हीही बटन मी सिलेक्ट केले. दोन्ही बटन सिलेक्ट केल्यानंतर बारामती आणि जेजुरी 1चे हे व्हिज्युअल्स इथं आपण बघू शकतोय. किंवा हे जे लावलेलं फिल्टर आहे हे मला रिमूव्ह करायचं आहे, तर इथं जे फिल्टरचं ऑप्शन आहे ज्याच्यावर आपण क्रॉस बघत होतो त्याला मी सिलेक्ट केलं. तर या पद्धतीनं कुठल्याही डाटाला पिव्होट टेबलमध्ये कन्व्हर्ट करून पिव्होट टेबलवरून चार्ट तयार करून आणि त्याच्याशी संबंधित स्लायसर किंवा टाइमलाईन हे स्पेशल फिल्टर कनेक्ट करून आपण डाटा व्हिज्युअलाइज करू शकतो. इथपर्यंत क्लिअर झाले नाही? कृपया जे ऑनलाईन आहेत कुणी रिपीट केलं तर मला समजेल की तुमच्यापर्यंत ते पोहोचत आहे. पुन्हा हीच प्रोसिजर आपल्याला ICTच्या डाटा करता रिपीट करायची. त्याच्यामध्ये सुद्धा पिव्होट टेबल क्रिएट करायचा आहे, चार्ट तयार करायचा आहे, स्लायसर ॲड करायचा आहे. हीच प्रोसिजर एनर्जी अकाउंटिंगचा जो डाटा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रिपीट करायची. हा, कुणी रिपीट करू शकेल ऑनलाईन? बघा, आजचा आपला उद्देश आहे हँड्स ऑन ट्रेनिंग. माझ्यासोबतच लॅपटॉपवर तुम्ही हे करत आहात असं मी गृहीत धरतोय. माझ्यासमोर विनायक ही फाईल डाउनलोड करून डॅशबोर्ड तयार करतायत, गौरवसुद्धा तयार करत आहे. तो ऑनलाईन जे करत आहेत कृपया कुणीतरी रिपीट करा. आतापर्यंत तुम्हाला काय समजलं? अंकिता मॅडम. हो सर. हां, रिपीट करा. हो सर. आता आपण पहिल्या मागच्या जो रिपीट झाला त्याच्यामध्ये आपण सगळे जे पिव्होट टेबल तयार केले होते ज्याच्यामध्ये आपल्याला जो जो हवा होता डेटा तसे आपण पिव्होट टेबल आपल्या ऍप्लिकेशन नुसार तयार करून घेतले. त्यानंतर आपण नवीन एक ऑप्शन बघितला आता ज्याच्यामध्ये इन्सर्ट टॅबमध्ये आपल्याकडे स्लायसर आणि टाइमलाईन असे दोन ऑप्शन्स आहेत जे आपण फिल्टरसाठी यूज करू शकतो. त्यासाठी आपण त्या स्लायसर ऑप्शनमध्ये गेलो. त्यामध्ये आपल्याला जो पिव्होट टेबल आपण सिलेक्ट केला होता जसं की मंथ मॅक्सिमम मिनिमम व्होल्टेज त्याच्यामध्ये आपण मंथ सिलेक्ट करू शकतो टाइमलाईनमध्ये. त्यानुसार फिल्टर्स जसे की ज्या डेटपासून आपल्याकडे व्होल्टेजेस अवेलेबल आहेत त्या मंथपर्यंतचा व्होल्टेजचा प्रत्येक डेट वाईज तिथं मंथ आलेला आहे. तर तो कुठला मंथ आपल्याला हवा आहे किंवा त्या फिल्टरमध्ये त्या स्लायसरमध्ये सुद्धा आपल्याला काही चेंजेस हवे असतील तर तसेही आपण त्या राईट क्लिकच्या ऑप्शन्समध्ये करू शकतो. दुसरं असं आहे की जे आपल्याकडे लाईन वाईज डेटा होता त्याच्यामध्ये आपण स्लायसर ॲप्लिकेशन यूज केलं. त्याच्यामध्ये प्रत्येक लाईन जसं की वेगवेगळ्या लाईनचा डेटा एका वेळेस बघायचा किंवा एकाच लाईनचा डेटा एका वेळेस बघायचा त्यासाठी तशा सगळ्या जितक्या अवेलेबल लाईन्स आहेत त्याचा फिल्टर म्हणून आपल्याकडे एक नवीन असा स्लायसरचा एक टेबल तयार झाला ज्याच्यामध्ये आपण आपल्याला हवा असलेला डेटा सिलेक्ट करू शकतो किंवा व्हिज्युअल रिप्रेझेंटेशनसाठी हे जास्त आपल्याला उपयोगी पडू शकतो. त्यामुळे स्लायसर आणि टाइमलाईन हे दोन बरोबर आहे. स्लायसर समजा तुम्ही एक 10 पिव्होट टेबल तयार केलेले आहेत तर स्लायसर प्रत्येक पिव्होट टेबलला कसं कनेक्ट करणार? कोणतं ऑप्शन वापरणार? रिपोर्ट कनेक्शन. हा, रिपोर्ट कनेक्शन. करेक्ट. त्या स्लायसरवर तुम्ही राईट क्लिक केल्यानंतर रिपोर्ट कनेक्शन नावाचं जे ऑप्शन आहे त्या रिपोर्ट कनेक्शनला क्लिक केल्यानंतर जेवढे पिव्होट टेबल तुम्ही क्रिएट केलेले आहेत ते सगळे तुम्हाला सिलेक्ट करायचे. सगळे पिव्होट टेबल जर तुम्ही सिलेक्ट केले तर तो जो स्लायसर आहे ते जे फिल्टर आहे ते फिल्टर सगळ्या व्हिज्युअलला अप्लाय होणार आहे. मला वाटतं ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. ज्यांना लक्षात आलेलं नाही त्यांना आता परत दुसरं जे आपलं वर्कशीट आहे ICTचं की ज्याच्यामध्ये ICTचं लोडिंग मॅक्झिमम MW डेट टाईम पॉवर फॅक्टर MVR MVA दाखवलेलं आहे आणि मिनिमम MW या शीटवर आपण हीच प्रोसिजर रिपीट करणार आहोत. त्यामुळं ज्यांनी लॅपटॉप घेऊन आणि ही फाईल ओपन केलेली आहे माझ्यासोबत ते करू शकतात.
परत एकदा ICTच्या वर्कशीटमध्ये एक सेल मी सिलेक्ट केला. आता पिव्होट टेबल इन्सर्ट करण्याकरता पहिल्या वेळी मी ऑप्शन सांगितलं होतं, इन्सर्ट मेनूमध्ये पिव्होट टेबलला क्लिक करा. याला एक शॉर्टकटसुद्धा आहे. तो शॉर्टकट आहे अल्ट की, त्याच्यानंतर डी की आणि पी. अल्ट, त्यानंतर डी आणि त्यानंतर पी. हा शॉर्टकट वापरून सुद्धा तुम्ही डायरेक्टली पिव्होट टेबल क्रिएट करू शकता. मी अल्ट की प्रेस केली, डी की प्रेस केली आणि त्यानंतर पी प्रेस केलं. त्यानंतर एक विंडो पॉपअप झाली. यामध्ये नेक्स्टला मी क्लिक करतोय. नेक्स्टला क्लिक केल्यानंतर पुन्हा रेंज सिलेक्ट झाली. पुन्हा नेक्स्टला क्लिक करतोय आणि नवीन वर्कशीटमध्ये मला पिव्होट टेबल तयार करायचा आहे म्हणून न्यू वर्कशीट, म्हणजे ही जी पिव्होट टेबल आणि चार्टची विझार्ड आहे त्या विझार्डला मी विझार्डच्या मदतीनं हा पिव्होट टेबल तयार केलेला आहे. पहिल्या वेळी आपण इन्सर्ट मेनूमधून पिव्होट टेबल क्रिएट केला. आता दुसऱ्या वेळी मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलं आहे, कुठलीही पद्धत तुम्ही वापरू शकता. तो शॉर्टकट आहे अल्ट डी आणि पी. अल्ट डी पी. कुणी रिपीट करेल? श्रद्धा मॅडम, तुम्हाला काय विचारायचं होतं? तुमचा हँड रेज दिसतोय. पिव्होट टेबल क्रिएट विचारलं ना, तोच होता क्वेश्चन. तोच आहे. अच्छा, ठीक आहे. हां, हे लक्षात आलं. पिव्होट टेबल विझार्डसाठी कुठलंही शॉर्टकट की आहे? हो. हां, अल्ट डी पी. अल्ट प्रेस करून डी प्रेस करून, हां, अल्ट त्यानंतर डी त्यानंतर पी. या पद्धतीनं आपण हे केलं. पुन्हा पिव्होट टेबलमध्ये राईट साईडला पिव्होट टेबलचे वेगवेगळे फील्ड आहेत, फिल्टर, कॉलम, रोज, व्हॅल्यूज. आता कॉलममध्ये मला ICT पाहिजे, ICT 1 2 3. तर या पद्धतीनं कॉलम आपण तयार केले आणि मंथ वाईज मला डाटा पाहिजे म्हणून रोजमध्ये मी मंथ सिलेक्ट केले. आता इथं मला फक्त मंथ पाहिजेत. याने काय काय ऑप्शन घेतले? ज्यावेळी मंथला मी वरच्या विंडोमधून ड्रॅग आणि ड्रॉप केलं रोजमध्ये, त्यावेळी इयर, क्वार्टर. आता इयर मंथ मला नको आहे म्हणून मी त्याला रिमूव्ह केलं. क्वार्टर मंथ नको आहे, त्याला मी सिलेक्ट करून वरच्या विंडोमध्ये ड्रॉप केलं. मला मंथ नको आहे, मला फक्त मंथ ऑफ मंथ, म्हणजे प्रत्येक महिन्यामधला ICTचा डाटा मला पाहिजे. रोजमध्ये मी मंथ सिलेक्ट केले, कॉलममध्ये मी ICT घेतलं. आता ज्या व्हॅल्यूज मला पाहिजेत त्या व्हॅल्यूज आहेत मॅक्झिमम MW. मॅक्झिमम MW मी व्हॅल्यूजमध्ये घेतलं. सम ऑफ मॅक्झिमम MW इथं मी परत त्याला क्लिक करून व्हॅल्यू फील्ड सेटिंगमध्ये जाऊन मॅक्झिममला सिलेक्ट केलं. तर इथं ग्रँड टोटल जे आहे ते मॅक्झिमम किती आहे हे मला दिसत आहे. तर या पद्धतीनं ICTचा डाटा मॅक्झिमम MW आपण बघितला. आता हे जे आहे याला मी कॉपी करतो पिव्होट टेबलला. पुन्हा दुसरा एक पिव्होट टेबल आपण क्रिएट करू आणि त्याच्यामध्ये वेगळ्या व्हॅल्यूज सिलेक्ट करू. कॉपी केलं, पेस्ट केलं. दुसरा जो पिव्होट टेबल आहे, या पिव्होट टेबलमध्ये मला मॅक्झिमम ऑफ मॅक्झिमम MW नको आहे, मला इथं पाहिजे मिनिमम ऑफ मिनिमम MW. त्यामुळं मिनिमम MW ला मी सिलेक्ट केलं, ड्रॅग करून तिथं व्हॅल्यूजमध्ये ड्रॉप केलं. आता सम ऑफ मिनिमम MW आले, पण मला ही सम नको आहे. परत मी त्याला सिलेक्ट करून व्हॅल्यू फील्ड सेटिंगमधून मिनिमम हे ऑप्शन केलं. समराईज व्हॅल्यू फील्ड बाय मिनिमम व्हॅल्यू सिलेक्ट केल्यानंतर इथं ग्रँड टोटलमध्ये मला मिनिमम व्हॅल्यू डिस्प्ले होताना दिसत आहे. ICTच्या डाटा शीटवरून आपण 2 वेगवेगळे पिव्होट टेबल तयार केले. पुढची स्टेप काय आहे? पहिल्या पिव्होट टेबलला चार्टमध्ये कन्व्हर्ट करायचं, दुसऱ्या पिव्होट टेबलला चार्टमध्ये कन्व्हर्ट करायचं. पहिल्या पिव्होट टेबलला चार्टमध्ये कन्व्हर्ट करण्याकरता पहिला पिव्होट टेबलमधला सेल मी सिलेक्ट केला. इन्सर्ट मेनूमध्ये गेलो. इन्सर्ट मेनूमध्ये मी चार्ट सिलेक्ट केला आहे. कुठलाही तुम्ही चार्ट घेऊ शकता.
मी दुसरा चार्ट इथं सिलेक्ट केलेला आहे की ज्याच्यामध्ये ICT 1, 2, 3 प्रत्येक ICTचं टोटल मला इथं दिसत आहे मंथ वाईज ICT 1 जानेवारी महिन्यामध्ये 416 MW मॅक्झिमम व्हॅल्यू होती, जानेवारीमध्ये ICT 2 382 आणि ICT 3ची व्हॅल्यू 395 होती. तर तिन्हीचा तो स्टॅक त्यांनी तयार केलेला, तर हा एक वेगळा चार्ट आपण इथं वापरलेला आहे. परत मी ICTच्या दुसऱ्या पिव्होट टेबलमध्ये येतो. ICTच्या दुसऱ्या पिव्होट टेबलमध्ये आल्यानंतर मला इन्सर्ट चार्ट करायचा आहे. चार्ट इन्सर्ट, आता इथं मी लाईन चार्ट हे ऑप्शन वापरतो. गौरव वायर्ड माऊस घे बरं, जर माऊस प्रॉब्लेम झाला. बघा दुसऱ्या पिव्होट टेबलपासून मी जे चार्ट तयार केलेला आहे तो लाईन चार्ट आहे. पहिल्या याच्यामध्ये बार चार्ट होता पण तो स्टॅक टाईप होता. दुसरं व्हिज्युअल मी इथं क्रिएट केलं. आता तिसरी स्टेप काय आहे, त्याच्यामध्ये मला स्लायसर ॲड करायचा आहे. पुन्हा मी पहिल्यांदा पिव्होट टेबलमधला एक सेल सिलेक्ट केला, इन्सर्टमध्ये गेलो, स्लायसरला क्लिक केलं आणि आता जे स्लायसर मला वापरायचं आहे ते ICTचं स्लायसर वापरायचं आहे, म्हणून मी ICT सिलेक्ट केला. कुठलंही स्लायसर तुम्ही वापरू शकता. आता ICTचं हे स्लायसर इथं तयार झालेलं आहे. याच्यामध्ये ICT 1, 2, 3 हे वेगवेगळे बटन मला एका लाईनमध्ये पाहिजेत. तर हे एका लाईनमध्ये पाहिजेत, तर त्यासाठी या स्लायसरला मी सिलेक्ट केलं आणि त्याच्या स्लायसरला सिलेक्ट केल्यानंतर स्लायसरचा एक मेनू इथं आपल्याला डिस्प्ले होतोय, ज्याच्यामध्ये स्लायसर कॅप्शन, रिपोर्ट कनेक्शन, वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत. याच्यामध्ये बटनमध्ये कॉलम्स नावाचं एक ऑप्शन आहे की इथं एक कॉलममध्ये हे तिन्ही बटन डिस्प्ले होत आहेत. त्याच्याऐवजी मी सिलेक्ट करतो 3 कॉलम. तर आता हे तिन्ही बटन हॉरिझॉन्टली डिस्प्ले होत आहेत. हे तिन्ही जे बटन आहेत हॉरिझॉन्टली डिस्प्ले होत आहेत. परत एकदा मी हे बटन व्यवस्थित डिस्प्ले व्हावे म्हणून काही रोज इन्सर्ट करतो आणि या बटन्सला वर सिलेक्ट करतो. आता हे जे स्लायसर मी तयार केलेलं आहे हे स्लायसर फक्त टेबल 1ला कनेक्ट आहे. ते टेबल 2ला कनेक्ट करण्याकरता मला काय करावं लागेल, टेबल 2ला कनेक्ट करण्याकरता या स्लायसरवर राईट क्लिक करावं लागेल. राईट क्लिक केल्यानंतर रिपोर्ट कनेक्शनला क्लिक करावं लागेल आणि रिपोर्ट कनेक्शनमध्ये सगळे पिव्होट टेबल मला सिलेक्ट करावे लागतील. या पद्धतीनं केल्यानंतर आता हे स्लायसर दोन्हीही चार्टला कनेक्ट झालेलं आहे. दोन्हीवरही इफेक्ट त्याचा दिसावा म्हणून दोन्हीही चार्ट तुमच्यासमोर मी डिस्प्ले करतोय. आता मला हा जो डाटा पाहिजे फक्त ICT 1चा बघायचा आहे, तर ICT 1च्या बटनला स्लायसरमध्ये मी क्लिक केलं तर हा डाटा ICT 1चा डिस्प्ले व्हायला पाहिजे. तर हा ICT 1चा डिस्प्ले झालेला आहे. मला एकाच वेळी दोन्हीही ICT 1 आणि ICT 2चा डाटा पाहायचा आहे, तर कीबोर्डमध्ये कंट्रोल बटन प्रेस करून ICT 1 आणि ICT 2 स्लायसर मी सिलेक्ट करतोय. तर आता हा दोन्हीचाही झाला. मला तिन्ही ICTचा हा डाटा त्याचे व्हिज्युअल्स बघायचे आहेत. पुन्हा मी कंट्रोल बटन कीबोर्डवरचं प्रेस केलं आणि स्लायसरमध्ये ICT 3च्या बटनला क्लिक केलं तर हा डाटा परत मला तिन्हीचाही दिसायला लागला. तर या पद्धतीनं स्लायसर ऑप्शन वापरू शकता. समजा ICT 3चा डाटा मला फक्त बघायचा आहे तर स्लायसरमध्ये मी ICT 3ला कनेक्ट केलं, क्लिक केलं. ICT 3ला क्लिक केल्यानंतर जे दोन चार्ट मी तयार केलेले होते तर ते ICT 3चा डाटा मला दाखवत आहेत.
परत मला तिन्हीचाही डाटा बघायचा आहे, तर या स्लायसरमध्ये हा जो फिल्टरचा सिम्बॉल आहे आणि त्याच्या पुढं रेड क्रॉस आहे, त्या रेड क्रॉसला मी क्लिक करतोय, तर हे लावलेलं फिल्टर किंवा स्लायसर रिमूव्ह होईल आणि परत एकदा आपले व्हिज्युअल्स आपल्याला बघायला मिळतील. दुसऱ्या शीटमध्ये ICTचा पिव्होट टेबल आपण तयार केला की जो शीट नंबर 6 मध्ये आहे. इथं शीट नंबर 6ला मी रिनेम करतो आणि त्याला म्हणतो ICT PT, म्हणजे ICTचा पिव्होट टेबल, की ज्याच्यामध्ये पिव्होट टेबल तयार करून आपण चार्ट तयार केले आणि स्लायसर ॲड केलेले आहेत. कृपया ऑनलाईन जे आहेत त्यांनी कुणी रिपीट केलं तरी चालेल की मी जे सांगितलं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे का. कोण रिपीट करतायत? 23 मला पार्टिसिपंट इथं दिसत आहेत ऑनलाईन. कुणी रिपीट करा. सर हां, आपण आता ICTचं लोडिंग बघत होतो. बरोबर. तर त्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण इन्सर्ट पिव्होट टेबल, इन्सर्टमध्ये जाऊन पिव्होट टेबल असा ऑप्शन सिलेक्ट केला किंवा दुसरा अल्टरनेट ऑप्शन म्हणजे Alt+D+P. बरोबर. त्यानंतर एक विंडो सिलेक्ट झाली, त्यात रेंज वगैरे आली. मग नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला एक न्यू वर्कशीट तयार करायची होती. बरोबर. मग आपण कॉलम आणि रो मध्ये, कॉलम मध्ये आपण ICT म्हणजे जे 1 2 3 ICT आहेत त्या सिलेक्ट केल्या आणि रो मध्ये आपण मंथ वाईज डेटा घेतला. त्यानंतर एक टेबल तयार केलं मॅक्झिमम व्हॅल्यूचं. बरोबर. आणि दुसरं तयार केलं मिनिमम व्हॅल्यूचं. बरोबर. त्यानंतरची स्टेप होती आपली कन्वर्ट दॅट पिव्होट टेबल्स इनटू चार्ट्स. बरोबर. आणि नंतर आपण तो सेल सिलेक्ट केला आणि इन्सर्ट तो सिलेक्ट केला. बरोबर. स्लायसर कसं ऍड केलं आणि त्यानंतर स्लायसर स्लायसर सिलेक्ट करायचा. स्लायसर मेनू मध्ये जा. हॅलो, हां बोला बोला. स्लायसर कॅप्शन मध्ये जाऊन रिपोर्ट कनेक्शन आणि मग ते 3 कॉलम दिसले आपल्याला. हां, स्लायसर प्रॉपर्टीजचा टूलबार डिस्प्ले होतो आणि त्याच्यामधून आपण एका कॉलमच्या ऐवजी 3 कॉलम सिलेक्ट केले, म्हणजे जे बटन मला व्हर्टिकल दिसत होते ते हॉरिझॉन्टल दिसायला लागले. ते हॉरिझॉन्टल. आणि तो स्लायसर आपण काढायचा होता तेव्हा. हां बोला बोला. स्लायसर रिमूव्ह करायचा होता तेव्हा ते फिल्टरवर जे रेड क्रॉस बटन होतं त्याला क्लिक केलं म्हणजे आपल्याला तिन्ही ICTचा डेटा परत म्हणजे ग्राफ दिसायला लागले. बरोबर. आणि जो आपल्याला ज्या ICTचा आपल्याला ग्राफ बघायचा असेल, व्हिज्युअल्स बघायचे असतील, तेवढंच एक स्लायसरवर जाऊन तेवढंच एक सिलेक्ट करायचं, जे ICT 1 2 3 पैकी एक. बरोबर. या पद्धतीने आपण डाटाला एक्सेल मधला जो डाटा होता पिव्होट टेबल चार्ट मध्ये कन्व्हर्ट केलं. आता आपलं फायनल एम आहे डॅशबोर्ड. तर डॅशबोर्ड तयार करण्यापूर्वी हे जे एनर्जी अकाउंटिंगचा डाटा आहे एनर्जी अकाउंटिंगच्या शीटमध्ये, तर या डाटाचा सुद्धा आपण पिव्होट टेबल तयार करू. तो तयार करण्याकरता या डाटामधला एक सेल मी सिलेक्ट केला. त्यानंतर इन्सर्ट मेनूमध्ये पिव्होट टेबल हे ऑप्शन मी वापरू शकतो किंवा शॉर्टकट Alt+D+P. Alt+D+P वापरल्यानंतर एक विंडो पॉपअप झाली. नेक्स्टला मी क्लिक केलं, रेंज सिलेक्ट झाली, परत नेक्स्टला क्लिक केलं. त्यानंतर परत नेक्स्टला क्लिक केलं. या विझार्डमध्ये न्यू वर्कशीटला मी अगोदरच क्लिक केलेलं आहे. इथं फिनिश बटन क्लिक करतो तर पिव्होट टेबलमध्ये मी आलो. शीट नंबर 7ला मी इथं रिनेम करतो. त्याच्यावर डबल क्लिक करून EA एनर्जी अकाउंटिंगचा पिव्होट टेबल EAPT. 3 शीट आहेत, लोडिंग, ICT आणि एनर्जी अकाउंटिंग. तिन्हीचेही पिव्होट टेबल आपण तयार करत आहोत. तिसरा पिव्होट टेबल तयार करण्याकरता परत या पिव्होट टेबलच्या फील्डवर क्लिक केलं. याच्या बाहेर जर तुम्ही क्लिक केलं तर राईट साईडला तुम्हाला फील्ड दिसणार नाही. त्यासाठी याच्यामध्ये क्लिक करावं लागेल. मध्ये क्लिक केलं की पिव्होट टेबलचे वेगवेगळे फील्ड दिसतील. मोठी जी विंडो आहे या विंडोमध्ये आपला जो डाटा आहे मंथ, लाईन, एक्सपोर्ट, इम्पोर्ट, तर हा डाटा इथे डिस्प्ले होतो आहे. तर त्याच्या खाली फिल्टर, कॉलम, रोज आणि व्हॅल्यूज हे आहेत. आता इथं मला सुरुवातीला एक्सपोर्ट MUs किती झाले आणि इम्पोर्ट MUs किती झाले हे पाहिजे.
मी मंथ वाईज एक्सपोर्ट इम्पोर्ट बघू शकतो किंवा लाईन वाईज एक्सपोर्ट इम्पोर्ट बघू शकतो. व्हॅल्यूजमध्ये मी एक्सपोर्ट MUsला ड्रॅग आणि ड्रॉप केलं, त्याचप्रमाणे इम्पोर्टला मी व्हॅल्यूजमध्ये ड्रॅग आणि ड्रॉप केलं. तर टोटल एप्रिल टू मार्च याच्यामध्ये किती एक्सपोर्ट झाले आणि किती इम्पोर्ट झाले याच्या फिगर मला इथं मिळालेलं आहे. तर मला ही सम पाहिजे, त्याच्यामुळे हे फील्ड मी काय आता बदलत नाही. हा छोटा पिव्होट टेबल आपण तयार केलेला आहे. हाच पिव्होट टेबल मी कॉपी करतो आणि खालच्या रोमध्ये पेस्ट करतो. दुसरा एक पिव्होट टेबल आपण तयार करू. पहिल्या पिव्होट टेबलमध्ये आपण काय केलं, एप्रिल टू मार्च किती युनिट एक्सपोर्ट झाले आणि किती युनिट इम्पोर्ट झाले तर सेलमध्ये ही इन्फॉर्मेशन डिस्प्ले केली. आता हा जो दुसरा पिव्होट टेबल आहे, या दुसऱ्या पिव्होट टेबलमध्ये व्हॅल्यूज मी परत ड्रॅग आणि ड्रॉप करतो, रिमूव्ह करतो या व्हॅल्यूज वरच्या मोठ्या विंडोमध्ये. आता इथं मला रोजमध्ये पाहिजे मंथ, रोजमध्ये मला पाहिजे मंथ. तर रोजमध्ये मंथला मी ड्रॅग ड्रॉप करतोय. तर दुसऱ्या पिव्होट टेबलमध्ये परत 2023 2024 तर मला इयर्स मंथ नकोय म्हणून मी त्याला सिलेक्ट करून रिमूव्ह केलं. क्वार्टर सुद्धा नकोय, मला मंथ वाईज पाहिजे, मंथ ऑफ मंथ पाहिजे, त्याच्यामुळे खालचं जे मंथ आहे त्याला मी काढून टाकलं. तर आता मला रोजमध्ये जानेवारी ते डिसेंबर हे मंथ डिस्प्ले होताना दिसत आहे. आता मंथ वाईज मला काय पाहिजे तर एक्सपोर्ट मिलियन युनिट्स पाहिजेत. त्यामुळे व्हॅल्यूजमध्ये मी एक्सपोर्ट मिलियन युनिट्स, सम ऑफ एक्सपोर्ट मिलियन युनिट्स याला ड्रॅग आणि ड्रॉप केलेला आहे. त्याचप्रमाणे समजा मला ह्याही व्हॅल्यूज पाहिजेत मंथ वाईज इम्पोर्टच्या, तर त्याही याच्यामध्ये मला मिळतील. आता इथं या पिव्होट टेबलमध्ये जर डाटा तुम्ही बघितला तर डेसिमल पॉईंट नंतर बरेच पॉईंट मला इथं दिसत आहेत. तर मला ह्या व्हॅल्यूज समजा फक्त 2 डेसिमलपर्यंत पाहिजेत. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज मी सिलेक्ट केल्या, राईट क्लिक केलं, नंबर फॉर्मॅटमध्ये गेलो. नंबर फॉर्मॅटमध्ये नंबरला 2 डेसिमल पॉईंटमध्ये डेसिमल प्लेसेस मला 2 पाहिजेत, मी सिलेक्ट केलं. तर हा सगळा जो डाटा आहे 2 डेसिमल पॉईंटपर्यंतचा मला मिळाला. हीच प्रोसिजर मी इम्पोर्ट करता रिपीट करतो. हा डाटा मी सिलेक्ट केला, राईट क्लिक केलं, नंबर फॉर्मॅटमध्ये गेलो. नंबर फॉर्मॅटमध्ये नंबर इथं डेसिमल प्लेसेस 2 सिलेक्ट केलं आणि ओके म्हटलं. तर या पद्धतीनं आपल्याला जसं पाहिजे तसा डाटा आपण डिस्प्ले करू शकतो. पिव्होट टेबल 2 मध्ये मी एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट मंथ वाईज घेतले. परत आणखी एक मला पिव्होट टेबल क्रिएट करायचा आहे. पहिला जो पिव्होट टेबल आहे त्याला मी कॉपी करतो आणि दुसऱ्या टेबल नंतर त्याला पेस्ट करतो. आता इथं मला लाईन वाईज एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट पाहिजे, लाईन वाईज एक्सपोर्ट इम्पोर्ट पाहिजे. म्हणून रोजमध्ये मी लाईनला ड्रॅग आणि ड्रॉप केलं आणि या लाईनचे एक्सपोर्ट मिलियन युनिट्स व्हॅल्यूज मला पाहिजेत, इम्पोर्ट मिलियन युनिट्स व्हॅल्यूज मला पाहिजेत. परत एकदा डेसिमल 2 डेसिमल प्लेसेसपर्यंत मला या व्हॅल्यूज पाहिजेत. मी सिलेक्ट केलं, राईट क्लिक करून नंबर फॉर्मॅटला सिलेक्ट केलं आणि नंबरमध्ये 2 डेसिमल प्लेसेसला इथं ओके म्हटलं. तर हा डाटा तसाच मी इम्पोर्टचा सुद्धा डाटा सिलेक्ट करतो, राईट क्लिक करतो आहे, नंबर फॉर्मॅटला सिलेक्ट करतो आहे, नंबरमध्ये 2 डेसिमल प्लेसेसला ही व्हॅल्यू मला पाहिजे. एनर्जी अकाउंटिंगच्या शीटमध्ये पहिला पिव्होट टेबल मी तयार केला की जो मला 12ही महिन्याचे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट युनिट सांगतोय. दुसरा टेबल मंथ वाईज एक्सपोर्ट इम्पोर्ट सांगतोय आणि तिसरा टेबल मी तयार केला की जो लाईन वाईज एक्सपोर्ट इम्पोर्ट सांगतो. आता ह्या 3 टेबल नंतर या तिन्ही टेबलला मला ग्राफमध्ये कन्व्हर्ट करायचे.
तर पहिला जो टेबल आहे त्याला ग्राफमध्ये कन्व्हर्ट करायची गरज नाही, कारण तो स्कोअर सांगतो, स्कोअर बोर्ड टाईप आहे तो. तर दुसऱ्या टेबलला मी सिलेक्ट करतो. इन्सर्ट मेनूमध्ये जाऊन इथं चार्ट आपल्याला क्रिएट करायचा आहे. पहिला चार्ट मी सिलेक्ट करतो. एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट हे इथं आपल्याला चार्टमध्ये दिसत आहे. तिसरा जो पिव्होट टेबल आहे की ज्याच्यामध्ये लाईन वाईज एक्सपोर्ट इम्पोर्ट मला व्हिज्युअलाइज करायचे आहेत, तर त्यासाठी परत मी पिव्होट टेबलमधला सेल सिलेक्ट केला. इन्सर्ट मेनूमध्ये गेलो. बार चार्ट जो आहे हा चार्ट मी इथं सिलेक्ट केला. आता याच्यामध्ये ज्या 400च्या लाईन आहेत, कराड, कोयना स्टेज 4, लोणीकंद 1, 2 याच्यावर इम्पोर्ट आहे, त्यामुळे ऑरेंज कलरमध्ये हे बार इथं डिस्प्ले होत आहेत. आणि बाकी सगळ्या 220 kVच्या लाईनवर एक्सपोर्ट असल्यामुळं त्या पद्धतीनं हे व्हिज्युअल तयार झालेलं आहे. एनर्जी अकाउंटिंगच्या शीटमधला जो डाटा आहे पिव्होट टेबलमध्ये आपण कन्व्हर्ट केला. पिव्होट टेबलला चार्टमध्ये कन्व्हर्ट केलं. आता याच्यामध्ये समजा आपल्याला एक स्लायसर ॲड करायचा आहे, तर परत एकदा मी पहिला जो पिव्होट टेबल आहे त्याला सिलेक्ट करतो. इन्सर्ट मेनूमध्ये जातो आणि स्लायसर ऑप्शनला क्लिक करतो. स्लायसर, टाईमलाईन तुम्ही काही सिलेक्ट करू शकता. स्लायसरला क्लिक केल्यानंतर आता इथं जे स्लायसर आहेत, मंथ, लाईन, एक्सपोर्ट, इम्पोर्ट, मंथ, वेगवेगळे स्लायसर आहेत. याच्यामधलं पहिलं ऑप्शन मी सिलेक्ट करतो आहे. मला मंथ वाईज स्लायसर इथं क्रिएट करायचं आहे. तर मंथ वाईज स्लायसर क्रिएट झालेलं आहे. हे सगळे एकाच कॉलममध्ये डिस्प्ले होत आहेत बटन्स. मला वेगवेगळ्या कॉलममध्ये हे डिस्प्ले करून पाहिजे, त्यासाठी मी स्लायसर प्रॉपर्टीजच्या या टूल बारमध्ये स्लायसर सेटिंग, रिपोर्ट कनेक्शन, पुढं जात जात बटनमध्ये येतो. बटनमध्ये कॉलम्स मला सिलेक्ट करायचे आहेत. तर हे जे बटन्स आहेत समजा 3 कॉलममध्ये मला पाहिजे. या पद्धतीने हे स्लायसर आपण इथं तयार केलेलं आहे. स्लायसर नीट दिसावं म्हणून काही रो इथं मी इन्सर्ट करतो आणि या स्लायसरला वर शिफ्ट करतो. आता हे फक्त पिव्होट टेबल 1ला कनेक्टेड आहे. हे स्लायसर सिलेक्ट करून मला सगळ्या पिव्होट टेबलला कनेक्ट करायचं आहे. काय करावं लागेल? राईट क्लिक, रिपोर्ट कनेक्शन, आणि रिपोर्ट कनेक्शनमध्ये हे जे टेबल आहेत हे सगळे टेबल मला इथं सिलेक्ट करावे लागतील. मग आता अशा पद्धतीनं कनेक्शन केल्यानंतर आता मला एकच डाटा व्हिज्युअलाइज करायचा आहे. समजा डिसेंबर महिन्यामधला डाटा मला पाहिजे. तर डिसेंबरमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट किती होतं? तर डिसेंबरमध्ये 542 एक्सपोर्ट, 542 इम्पोर्ट. खालच्यासुद्धा ग्राफमध्ये त्याप्रमाणे चेंजेस झालेले आहेत. हे फिल्टर रिमूव्ह करायचं आहे. तर फिल्टरच्या तिथं जो क्रॉस आहे, रेड क्रॉस, त्याला मी क्लिक केलं. तर या पद्धतीनं हे व्हिज्युअलाइज करता येईल. जे ऑनलाईन प्रेझेंट आहेत कृपया रिपीट करा. तुम्हाला काय समजलं? बघा, प्रत्येक वेळी आपण तीच प्रोसिजर रिपीट केलेली. आता आपण फायनल स्टेजला आहोत. आपल्याला डॅशबोर्ड तयार करायचा आहे. पुढच्या 10 मिनिटामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी एका वर्कशीटवर एकत्र करणार आहोत. तर त्यापूर्वी तुम्हाला काय समजलं? कुणी रिपीट करा. विनायक, रिपीट करता येईल? अंकिता मॅडम, रिपीट करा. हॅलो, हां बोला सर. आहे ना, 1-2 महिने आहे. नाही, करून घेतो साहेब, करून घेतो. नाही, ते नंतर हे केलेलं आहे साहेब, फवारणी केलेली ती. हो हो हो, बरं बरं बरं, चेक करतो, करून घेतो.
लगेच देतो. हो, या आठवड्यात देतो या आठवड्यात. हो मॅडम रिपीट करा. या समोरून या ना, समोरून. इथून ऑनलाईन जे प्रेझेंट आहेत, आवाज ऐकू येतो सगळ्यांना? हॅलो. हो सर येतोय. हां हो सर. हां ठीक आहे. सर आत्ताचा जो पार्ट कव्हर केला आपण, तर त्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो ते एकदा रिपीट करते मी. तर आत्ताच्या पार्टमध्ये आपण पिव्होट टेबल बनवला जे एनर्जी अकाउंटिंगसाठी. तर पिव्होट टेबल कसा बनवायचा, त्याच्यामध्ये आपल्याला रो लेबल्समध्ये काय काय हवं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इयर आणि मंथ असे 2 ड्रॅग केले होते आपण, पण इयर नको होता, त्यासाठी आपण परत त्याला कसं ड्रॅग करून वरच्या टेबलमध्ये शिफ्ट करू शकतो. आणि त्यानंतर एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट ह्या 2 व्हॅल्यूज आपल्याला हव्या होत्या, तर त्या आपण व्हॅल्यूज फील्डमध्ये परत ड्रॅग करून घेतल्या. ह्या टेबल क्रिएट झाल्यानंतर खालचा एक टेबल आपण क्रिएट केला ज्याच्यामध्ये आपल्याला लाईन वाईज एक्सपोर्ट एमयूज हवे होते. तर त्याच्यासाठी आपण व्हॅल्यू फील्डमध्ये रो फील्डमध्ये आपण लाईन सिलेक्ट केला. त्याच्यानंतर एक्सपोर्ट एमयूज आणि इम्पोर्ट एमयूज अशा व्हॅल्यू फील्डमध्ये सिलेक्ट केला. असे 3 पिव्होट टेबल आपले तयार झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ग्राफ दाखवायचा होता व्हिज्युअल रिप्रेझेंटेशनसाठी. तर आपण तो कसा तयार करायचा ते बघितलं, ज्याच्यामध्ये आपण पिव्होट टेबलला क्लिक केल्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये आपल्याला ग्राफचा ऑप्शन येतो, ज्याच्यामध्ये लाईन, बार, ग्राफ असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला बार ग्राफचा ऑप्शन आपण सिलेक्ट केला. त्याच्यामध्ये आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट एमयूज चं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आपल्याला दिसलं. त्यानंतर पुढचा पार्ट आपण बघितला स्लायसर, त्याच्यामध्ये कसं ॲप्लिकेबल करू शकतो. तर पिव्होट टेबलला क्लिक केल्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये फिल्टर्सच्या ऑप्शनमध्ये आपल्याला स्लायसर आणि टाईमलाईनचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये आपण स्लायसर सिलेक्ट केला. स्लायसर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पूर्ण एनर्जी अकाउंटिंग हे मंथ वाईज चेक करायचं होतं, त्यासाठी आपण मंथ सिलेक्ट केला. त्यानंतर हे जे मंथ्स आले होते ते एका कॉलममध्ये आले होते आपल्याला. तर आपल्याला त्याचं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन अजून व्यवस्थित करण्यासाठी आपण त्याला थोडं मॉडिफिकेशन केलं. ते म्हटल्यानंतर त्याच्या स्लायसरच्या सेटिंगच्या ऑप्शन्समध्ये आपल्याकडे कॉलम सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन्स आहेत. तिथं आपण आपल्या पद्धतीनुसार 3 कॉलम हवे होते, त्यामुळे आपण ते सिलेक्ट केले. त्यानंतर नेक्स्ट आपण केलं की हा जो पिव्होट टेबलचा डेटा स्लायसरला आहे तो आपल्या 3ही टेबलला दिसला पाहिजे व्हिज्युअल एकाच वेळेस. तर ते आपण त्याला कनेक्शन दिले. तर राईट क्लिक केला स्लायसरच्या ऑप्शनला, तिथं आपल्याला रिकनेक्शनचं ऑप्शन आहे, तिथं आपण सगळे 3ही पिव्होट टेबल सिलेक्ट केले आणि ओके केले. तर आत्तापर्यंतच्या पार्टमध्ये आपण एवढं सगळं बघितलं. ओके, थँक्यू. आता पुढं आपण प्रत्यक्ष डॅशबोर्ड तयार करू. डॅशबोर्ड करण्याकरता मला एक वर्कशीट ॲड करायचं आहे. तर इथं बॉटम साईडला हे जे प्लसचं आयकॉन आहे त्याला मी क्लिक करतो. एक नवीन शीट नंबर 8 तयार झालं. डबल क्लिक करून याला मी रिनेम करतो डॅशबोर्ड. आता या डॅशबोर्डवर मला पहिल्या ह्याच्यामध्ये पहिले 3 रो मी सिलेक्ट करतो आणि याला फिल करतो वेगळ्या कलरनी. त्याचप्रमाणे मला इथे एक नाव डॅशबोर्डला द्यायचं आहे. काही सेल सिलेक्ट करून रो सिलेक्ट करून याला मी मर्ज म्हणतो आणि इथं नाव देतो 400 KB जेजुरी डॅशबोर्ड. हे दिसावं म्हणून याचा कलर मी व्हाईट घेतोय, हे सगळ्यांना ते दिसेल. आणि याची फॉन्ट साईज वाढवतो. तर या पद्धतीनं या डॅशबोर्डला मी एक नाव दिलं. त्यानंतर मला इथं इम्पोर्ट युनिट डिस्प्ले करायचे. तर इम्पोर्ट पुढचे जे काही सेल आहेत, सेल आणि काही रोज मी सिलेक्ट केले, मर्ज म्हटलं आणि याच्यामध्ये परत टाईप करतो इम्पोर्ट
इम्पोर्टला त्याचा कलर मी चेंज करतोय, फॉन्ट साईज वाढवतोय आणि तो डिस्प्ले होईल. आता किती युनिट इम्पोर्ट झालेले आहेत हे पुढच्या ह्याच्यामध्ये मला डिस्प्ले करायचं आहे. पुढचे काही सेल मी सिलेक्ट केले, मर्ज केले आणि याच्यामध्ये मला ही व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे. तर इथं मी इक्वल टू, आता इम्पोर्टची व्हॅल्यू माझी एनर्जी अकाउंटिंगच्या या पिव्होट टेबलमध्ये इथं या सेलमध्ये आहे, म्हणून तो सेल मी सिलेक्ट केला आणि त्याला म्हटलं एंटर. आता ही व्हॅल्यू इथं डिस्प्ले होते, ती दिसावी म्हणून त्याचा फॉन्टचा कलर चेंज करतो व्हाईट आणि साईज वाढवतो. जसं मी इम्पोर्ट हे टेक्स्ट त्या ह्याच्यामध्ये टाईप केलं आणि पुढं त्याला व्हॅल्यू असाइन केली इम्पोर्ट पिव्होट टेबलमधली. आता पुढच्या ह्याच्यामध्ये मला एक्सपोर्ट टाईप करायचं आहे. हे सेल मी मर्ज करतो. आता इथं जे मी टाईप करणार आहे त्याचा कलर व्हाईट ठेवतो आणि फॉन्टची साईज ठेवतो 24. एक्सपोर्ट किती युनिट होणार आहेत, तर पुढचे मी सेल इथं सिलेक्ट करतोय, हे सेल मर्ज करतोय. याच्यामध्ये जे काही डिस्प्ले होणार आहे त्याचा कलर मी सिलेक्ट केला व्हाईट, त्याची फॉन्ट साईज मी वाढवली. आणि इथं मला पाहिजे एनर्जी अकाउंटिंगच्या पिव्होट टेबलमधल्या या सम ऑफ एक्सपोर्ट सेलची व्हॅल्यू. त्यामुळे तो सेल मी सिलेक्ट केला आणि एंटर म्हटलं. आता ही व्हॅल्यू मला 2 डेसिमलमध्ये पाहिजे, त्याच्यामुळे मी याला नंबरमध्ये चेंज करू शकतो किंवा इथं होम टॅबमधून डेसिमल पॉईंट मी इथं कमी करू शकतो. या पद्धतीनं इम्पोर्ट किती झालं आणि एक्सपोर्ट किती झालं हे एनर्जी अकाउंटिंगच्या शीटमधून मी घेतलं. आता पुढचं जे आहे डॅशबोर्डमध्ये मला काही व्हिज्युअल्स दाखवायचे. तर ICT मधलं हा जो ग्राफ आपण तयार केला होता याला मी इथून कॉपी करू शकतो किंवा डायरेक्टली कट करून डॅशबोर्डमध्ये पेस्ट करू शकतो. मी इथून कट केलं आहे आणि इथं Ctrl+V पेस्ट करतो. पहिला ग्राफ इथं पेस्ट केला. त्यानंतर ICT पिव्होट टेबलमधला दुसरा जो ग्राफ आहे हा दुसरा ग्राफसुद्धा मी इथून कट करतो आणि डॅशबोर्डमध्ये पेस्ट करतो. त्याच्या पुढंच Ctrl+V हा मी पेस्ट केला. ICTमध्ये हे जे मी स्लायसर तयार केलं होतं ICTच्या पिव्होट टेबलमध्ये हे सुद्धा मी इथून कट करतो आणि डॅशबोर्डमध्ये पुढं पेस्ट करतो. आता ICT1चा डाटा मला व्हिज्युअलाइज करायचा आहे. तर ICT1ला मी क्लिक केलं, व्हिज्युअल्स माझे चेंज झालेले. हे जे फिल्टर मी लावलं होतं हे रिमूव्ह करण्याकरता फिल्टरच्या तिथं जो क्रॉसचा आयकॉन आहे त्याला मी क्लिक केलेले. त्याच्या खाली मला इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे एनर्जी अकाउंटिंगमध्ये आपण जे ग्राफ तयार केलेले होते हे ग्राफ डिस्प्ले करायचे आहेत. 2 ग्राफ आपण इथं तयार केलेले होते. हे दोन्ही मी इथं 1 बाय 1 सिलेक्ट करतो. डॅशबोर्डमध्ये ते कट करून पेस्ट करतो. त्याला रिसाइज करण्याकरता पुन्हा एकदा एनर्जी अकाउंटिंगच्या पिव्होट टेबलमध्ये हा जो दुसरा ग्राफ मी तयार केलेला होता हा ग्राफ सिलेक्ट करून कट करून तो मी इथं पेस्ट करतो. त्याला तुम्ही रिसाइज करू शकता. आता इथं सुद्धा मी एक स्लायसर तयार केलेलं होतं जे मंथचं स्लायसर होतं.
हे कट करतोय, डॅशबोर्डमध्ये येतोय, आणि डॅशबोर्डमध्ये याच्या बाजूलाच याला पेस्ट करतोय. तिसरं जे वर्कशीट होतं लाईनच्या लोडिंगचं, या लोडिंगमध्ये सुद्धा आपण लोडिंगच्या पिव्होट टेबलमध्ये हा ग्राफ तयार केलेला होता. याला मी कट करतो, डॅशबोर्डच्या शीटमध्ये येऊन इथं पेस्ट करतोय. याला तुम्ही तुमच्या अवेलेबल स्पेसप्रमाणे कमी जास्त करू शकता. परत एकदा लोडिंगच्या पिव्होट टेबलमध्ये मी येतो. हा जो दुसरा ग्राफ मी तयार केलेला होता तोही कट करतो आणि डॅशबोर्डमध्ये डॅशबोर्डच्या शीटवर ह्याला पेस्ट करतो. याला तुम्ही रिसाइज करू शकता. त्याच्या पुढं मला लोडिंगच्या पिव्होट टेबलमध्ये जे लाईनचं स्लायसर आपण तयार केलेलं होतं ते स्लायसर ॲड करायचं. हे इथं मी ॲड करतो. आता हे जे शीट आहे याच्यावर आपण सगळे व्हिज्युअल ॲड केले. इम्पोर्ट एक्सपोर्टचा स्कोअर बोर्ड सुद्धा, स्कोअर कार्ड ॲड केलं. या डॅशबोर्डला एक टायटल दिलेलं आहे. या ज्या ग्रीड लाईन्स आहेत या लाईन्स मला नको आहेत, त्यामुळे व्ह्यूमध्ये जाऊन ग्रीड लाईन्स ज्या आहेत व्ह्यू मधल्या त्या जर मी काढल्या तर त्या डिसअपियर झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक कुठला एक चार्ट मी सिलेक्ट करतो. या चार्टमध्ये वेगवेगळे बटन्स मला इथे दिसत आहेत. समजा हे नको आहे तर या चार्टला मी राईट क्लिक करतो. राईट क्लिक केल्यानंतर वेगवेगळे ऑप्शन इथे आहेत. याच्यामध्ये समजा या चार्टच्या पुढे प्लसला मी क्लिक केल्यानंतर मला ॲक्सेस दाखवायचे नसतील तर हे मी रिमूव्ह करू शकतो. पाहिजे असतील तर हे ठेवता येईल. ग्रीड लाईन्स आणि लिजंड मला काढायचे नको आहेत तर अवेलेबल जी स्पेस आहे या पद्धतीनं तुम्ही चांगल्या पद्धतीनं वापरू शकता. याच चार्टला मला बॉर्डर द्यायची नाही आहे तर फॉर्मॅट चार्ट एरियामध्ये जाऊन बॉर्डर नो लाईन म्हटलं तर ही बॉर्डर सुद्धा रिमूव्ह होईल. या चार्टला मला टायटल द्यायचं आहे तर प्लसला क्लिक करून चार्ट टायटल सुद्धा तुम्ही देऊ शकता. डाटा लेबल्स पाहिजेत, डाटा लेबल्स देता येतील. थोडक्यात पुढच्या ज्या गोष्टी आहेत या डाटा कसा रिप्रेझेंट करायचा तुम्ही ते स्वतः व्हिज्युअलाइज करून हे सगळे ऑप्शन ट्राय करू शकता. आता आपण जो डॅशबोर्ड तयार केलेला आहे तो कसा वर्क होतोय तो आपण बघूया. सगळ्यात शेवटच्या स्लायसरवर मी येतो. समजा मला कोंडवा GIS चा डाटा डिस्प्ले करायचा आहे तर कोंडव्याच्या स्लायसरवर मी क्लिक केलं तर कोंडव्याचा फक्त डाटा इथे डिस्प्ले होतो. फिल्टर रिमूव्ह करायचं, फिल्टर रिमूव्ह करता येईल. मधलं जे स्लायसर आहे याच्यामध्ये समजा जानेवारी महिन्यामधला डाटा मला डिस्प्ले करायचा आहे तर जानेवारीला मी क्लिक केलं तर जानेवारीचा डाटा तो डिस्प्ले होतो. थोडक्यात आपण जो डॅशबोर्ड तयार केलेला आहे तो या पद्धतीनं वर्किंगमध्ये आहे. ICT2 चा डाटा मला चेक करायचा आहे तर हा जो ग्राफ आहे ICT2 चा डिस्प्ले होईल. आता मला फक्त
एप्रिलमधले इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट पाहिजेत, तर हा जो स्कोअर बोर्ड आपण तयार केला इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा, तर फक्त तो एप्रिलचा डिस्प्ले करतोय. कारण हे जे स्लायसर आहे आपण एनर्जी अकाउंटिंगच्या या पिव्होट टेबलला वापरलेलं आहे. समजा 2 महिन्याचं एप्रिल आणि मेचा डाटा मला व्हिज्युअलाइज करायचा आहे, तर तो डाटा व्हिज्युअलाइज करता येईल. एप्रिल मे जून या क्वार्टरचा व्हिज्युअलाइज करायचा आहे, या पद्धतीने तो करता येईल. तर हा डॅशबोर्ड आपण कसा तयार करायचा एक्सेलचा वापर करून हे बघितलं. आता याच्यामध्ये तुम्ही पुढचे मंथ जर ॲड केले, आपण डाटा जो बघितला होता तो एप्रिल टू मार्च होता, याच्यामध्ये एप्रिल 2024, मे 2024, जून 2024चा डाटा ॲड केला, तर ॲटोमॅटिकली हे व्हिज्युअल्स हे सुद्धा अपडेट होत राहतील. हे डॅशबोर्डच्या एक्सेलच्या इंटरकनेक्शनचा हा ॲडव्हान्टेज आहे. आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण एक्सेलचा वापर करून डॅशबोर्ड कसा तयार करायचा हे पाहिलं. आपल्याकडे 3 वर्कशीट होत्या. लोडिंगचं एक वर्कशीट होतं, ICTच्या लोडिंगचं एक वर्कशीट होतं आणि एनर्जी अकाउंटिंगचं वर्कशीट होतं. या वर्कशीटमधल्या डाटाला आपण पिव्होट टेबलमध्ये कन्व्हर्ट केलं, पिव्होट टेबलला पिव्होट चार्टमध्ये कन्व्हर्ट केलं. या चार्टसोबतच एक स्लायसर आपण ॲड केला, त्या चार्टला स्लायसरनं इंटरकनेक्ट केलं आणि अशा पद्धतीनं 3 शीट करता 3 पिव्होट टेबल, 3च्या पटीत पिव्होट टेबल आपण तयार केले, व्हिज्युअल्स तयार केले, स्लायसर्स तयार केले आणि एक डॅशबोर्ड आपण तयार केला की जो डॅशबोर्ड सबस्टेशनचा डाटा आपल्याला या पद्धतीनं व्हिज्युअलाइज करून देऊ शकतो. या डॅशबोर्डचा फायदा असा आहे की तुम्हाला मंथ वाईज, क्वार्टर वाईज, हाफ इयरली किंवा इयरली डाटा ॲनालिसिस करायचा असेल तर हे डाटा ॲनालिसिस कुठलाही बदल न करता तुम्ही ते व्हिज्युअलाइज करू शकता आणि ॲनालिसिस करू शकता. ऑनलाईन जे प्रेझेंट आहेत, कृपया या सेशनबद्दल तुमचा जो फीडबॅक आहे तो फीडबॅक द्या. ऑनलाईन कुणी दिला तरी चालेल. पुढच्या 2 मिनिटात आपण हे सेशन संपवणार आहोत. ऑनलाईन जे प्रेझेंट आहेत तर त्यांनी फीडबॅक द्यावा. हॅलो सर. हां बोला. एक्सेल शीट पासून सर आपण हे डॅशबोर्ड कसं क्रिएट करायचं आहे, म्हणजे पिव्होट टेबल कसा क्रिएट करायचा आहे, त्याच्या फील्ड सेटिंग किती असतात आणि त्याच्यातून चार्ट कसे बनवायचे, स्लायसर सेटिंगमध्ये काय आहे, त्याचे रिपोर्ट कनेक्शन कधी आहे, याचं खूप ही ज्याची इन्फॉर्मेशन आहे तुम्ही डिटेलने दिली आणि खूप चांगली दिली सर. म्हणजे त्यातलं पिव्होट टेबल आहे, पिव्होट टेबलमध्ये फील्ड लिस्टमध्ये पण त्याची सेटिंग कशी आहे, स्लायसर आहे पण स्लायसरमध्ये पण रिपोर्ट कनेक्शन करून तुम्ही बाजूचे आजूबाजूचे त्याचे रिपोर्ट कसे कनेक्ट करू शकता, त्या इन्फॉर्मेशनमध्ये ते आम्हाला खूप आणखी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळालं. खूप चांगलं आम्हाला याचं अंडरस्टँडिंग झालं सर. त्यावर थँक्यू सर, खूप छान इन्फॉर्मेशन भेटली. ओके, थँक्यू. थँक्यू सर. डाटा प्रेझेंटेशनसाठी खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आणि आम्ही त्याला नक्कीच आता अजून प्रॅक्टिस करून त्याला आणखी इम्प्रूव्ह करू. चालेल. माझी तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की आज जो आपण हा जो वेळ इन्व्हेस्ट केलेला आहे, तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जो डाटा आहे, आता आपल्याकडे सगळ्याच ऑफिसमध्ये एक्सेलमध्ये डाटा आहे. तुम्ही टेस्टिंगला काम करत असाल तर डायग्नोस्टिक टेस्टिंगचा डाटा आहे, मेंटेनन्सला काम करत असाल तर मेंटेनन्सचा आहे, प्रोजेक्टचा आहे. तर हा डाटा या पद्धतीने व्हिज्युअलाइज करता येईल. तर याचा एक डॅशबोर्ड, भलेही तो 2 व्हिज्युअल्स असेल, 3 व्हिज्युअल्स असेल, त्याच्यामध्ये एखादं स्लायसर किंवा टाईमलाईन असेल, असा डॅशबोर्ड तुम्ही स्वतः क्रिएट करा आणि तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. म्हणजे तुम्ही जे आज टाईम दिलेला आहे, टाईम इन्व्हेस्ट केलेला आहे, त्याचं प्रॉपर युटिलायझेशन होतंय का नाही हे लक्षात येईल. आणि अशा पद्धतीनं तुम्ही एखादा डॅशबोर्ड तयार करून जर शेअर केला तर पुढं क्वेस्ट फॉर इनोव्हेशनच्या या सेशनमध्ये असेच आणखी काही विषय आपल्याला घेता येतील. आजच्या याच्यामध्ये पिव्होट टेबलबद्दल जास्त काही माहिती मी शेअर करू शकलो नाही, परंतु पुढचं एक सेशन फक्त पिव्होट टेबल आणि पिव्होट टेबलच्या सहाय्यानं कसं डाटा ॲनालिसिस करता येईल याबद्दलचं असेल. आणि काही एक्सेलचे 20 ते 25 फॉर्म्युले असे आहेत की जे प्रत्येकाला माहीत असणं आवश्यक आहे. तर त्या फॉर्म्युल्याबद्दलचं एक सेशन फ्युचरमध्ये जसा वेळ मिळेल तसं आपण घेणार आहोत. ऑनलाईन साधारणतः 20 ते 25 जण प्रेझेंट होते, त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. या ठिकाणी मी हे सेशन थांबवत आहे. धन्यवाद. थँक्यू सर. सर थँक्यू सर. थँक्यू.
सर ऑफलाईन सांगा आता काय शिकले ते. बघा आपलं हे दुसरं हे होतं. पहिलं मी पॉवर त्या ह्याच्यामध्ये गुगल डाटा स्टुडिओ आणि गुगल शीटच्या सहाय्याने डॅशबोर्ड तयार केलं, पण माझ्या असं लक्षात आहे की कुणीच काही केलं नाही त्याच्यावर काम. मग सगळे काय वापरतात, एक्सेल वापरतात. एक्सेल मधले हे फीचर जर तुम्ही वापरले तर तुमच्याकडे जो डाटा आहे तो तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. कुठलाही डाटा असू द्या, टेबल फॉर्ममध्ये डाटा आहे की त्याचं व्हिज्युअल तयार करता येतं आणि ते तयार करणं काही अवघड नाही. आणि ही फक्त वन टाइम प्रोसेस आहे. आता याच्यामध्ये हे शीट आहे, समजा आता हे लोडिंगचं शीट आहे,